विषय मराठी कथालेखन विभाग 5 उपयोजित लेखनामध्ये प्रश्न क्रमांक 5आ मध्ये पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा आणि शब्द मर्यादा दिलेली असते 60 ते 90 शब्द आणि गुण असतात 10. या तीन कृतीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत. तीन पैकी एक आहे जाहिरात लेखन, दुसरा आहे बातमी लेखन आणि तिसरा आहे कथा लेखन. तर आज आपण त्या ठिकाणी तिसरा भाग जो आहे कथा लेखनाचा तो पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला कथेची रचना कशी असायला हवी, कथेला प्रारंभ मध्य व शेवट असावा, कथेची सुरुवात आकर्षक असावी, वाक्याची रचना पाळल्यालिक नसावी, परत परत तो सेंटेन्स रिपीट नको, पूर्ण छोटी छोटी वाक्य असावी, कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा, त्या विषयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते. कथा नेहमी भूतकाळातच लिहावे, कारण एखादी घडून गेलेली घटना आहे हे समजून आपल्याला कथा लिहायची असते. म्हणून कथा ही नेहमी भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे आणि उत्कंठावर्धक असायला पाहिजे. वाचकाला पुढे काय घडलेलं असेल याची उत्कंठा लागली पाहिजे की पुढचं वाक्य वाचायला हवं, त्याच्या पुढचं वाक्य वाचायला हवं. अशा प्रकारची छोटी छोटी परंतु पूर्ण वाक्य असावीत. कथेतील संवाद व भाषा, कथेत निवडलेल्या परिसराला कथाबीज याला अनुसरून कथेची भाषा असावी. अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिमाणकारकता वाढवता येते आणि आपणाला योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. संवादाची परिणामकारकता विरामचिन्ह यामुळे निर्माण होते. त्यासाठी पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा, बोली भाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथा जर ग्रामीण भागातील असेल तर ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारे वाक्यरचना असते, बोली भाषा असते, या बोली भाषेचा तसा उपयोग करायला हवा. कथेमध्ये वाक्यप्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा. आता कथेचं शीर्षक आणि तात्पर्य कसं असावं? संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. शीर्षक जास्त मोठे असून चालत नाही. कमीत कमी शब्दामध्ये शीर्षक लिहिणं अपेक्षित असतं. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण असे प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असावे. त्या तात्पर्यातून कथेतून नेमकं काय सांगितलेलं आहे हे कळणारं तात्पर्य असावं आणि तेही एक किंवा जास्तीत जास्त दुसरी लाईन. आता कथा लेखनाचे 4 प्रकार आहेत. एक आहे कथाबीजावरून कथालेखन, दुसरा आहे मुद्द्यावरून कथालेखन, तिसरा आहे दिलेल्या शब्दावरून कथालेखन आणि चौथा भाग आहे तो म्हणजे कथेची सुरुवात दिलेली असते, त्या कथेचा शेवट करायचा असतो. कधी शेवट दिलेला असतो, सुरुवात करायची असते. तर आज आपण कथा बीजावरून कथालेखन आणि मुद्द्यावरून कथालेखन हे 2 भाग पाहणार आहोत. आता कथा बीजावरून कथालेखन आपल्याला बघायचं आहे की नेमकं कथा बीजावरून कथालेखन कसं केलं जाईल. एक उदाहरण दाखल म्हणून एक कथा घेतलेली आहे आपण. एका जमीन मालकाने घर बांधायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी
त्या जमिनीवर असलेली झाडं तोडायचे ठरवले. झाडावर पक्षाचे घरटे होते. पक्षाने युक्ती केली आणि ते झाड वाचवलं. एक कथा बीज दिलेलं आहे. आता या मुद्द्यावरून कथा त्या ठिकाणी तयार करायची आहे. आपण शीर्षक दिलेलं आहे, पर्यावरण हाच ईश्वर. अथर्व नावाचा एक जमीन मालक होता. त्याने एकदा घर बांधायचे ठरवले, पण त्याच्या जमिनीवरील झाड होते ते त्याने तोडायचे ठरवले. ही बातमी त्या झाडावरील चिमणीला कळले की तिला खूप दुःख झाले, कारण त्या झाडावर तिचे घरटे होते. त्या घरट्यात तिची चिमुकले पिल्ले होती. तिची एक मैत्रीण होती, कोमल तिचे नाव. चिमणी उडाली, कोमलच्या अंगणात गेली. कोमलच्या लक्षात आले, चिमणी खूप घाबरलेली होती. चिमणीने सगळी हकीकत सांगितली. कोमलने विचार केला की तिचे बाबा सरपंच होते. ती धावतच बाबाकडे गेली. ती बाबांना म्हणाली, बाबा, अथर्व काका घर बांधत आहेत, त्यासाठी ते झाड तोडणार आहे. त्यांना झाड तोडू देऊ नका. झाडे संपली तर पाऊस पडणार नाही, शेती पिकणार नाही, माणसांना, गुरांना, झाडांना पाणी मिळणार नाही, सगळ्यांचे हाल होतील. कोमलचे बाबा अथर्वकडे गेले. अथर्वला म्हणाले, अथर्व, तू घर कुठेही बांध, परंतु एक झाड तोडता कामा नये. झाडे तोडली तर मी तुझ्यावर कारवाई करेन. ही बातमी कथा चिमणीला खूप आनंद झाला. तिने आपल्या पिल्लांना जवळ घेतले. तात्पर्य काय? कधी झाडे तोडू नका. आता मुद्द्यावरून कथा लेखन करायचं आहे. काही मुद्दे दिलेले आहेत तुमच्या समोर. म्हातारा शेतकरी, मुलांना जवळ बोलावणे, शेती स्वाधीन, शेतकऱ्याचे मरण, पुष्कळसे द्रव्य, जमीन खणणे, पुष्कळ पीक, मुलांच्या लक्षात येणे. एक शेतकरी, त्याची मुलं खूप आळशी होती आणि तो शेतकरी मराव्यास टेकला होता. तेव्हा त्याने आपल्या सगळ्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, मुलांनो, मी माझी सगळी शेती आणि बागा तुमच्या स्वाधीन करीत आहे. या जमिनीत मी पैसे पुरलेले आहेत. ती जमीन खणून त्यातून पैसे काढून घ्या. तो पैसा हातभर जमीन खणली असता मिळेल. इतके बोलून तो शेतकरी मरण पावला. त्याच्या मुलास वाटले की आपल्या बापाने पुष्कळसे द्रव्य शेतात कोठे तरी पुरून ठेवले असावे. मग ते द्रव्य मिळवण्याच्या इच्छेने त्यांनी सर्व शेती खणून पाहिले, परंतु द्रव्य सापडले नाही. त्यांची जमीन चांगली खणून निघाल्यामुळे त्या वर्षी शेतात पुष्कळसे चांगले पीक आले. ते पाहताच आपल्या वडिलांच्या सांगण्याचा अर्थ काय होता हे त्या मुलांच्या चांगले लक्षात आले व त्यानंतर त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचा क्रम चालू ठेवला. प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजे द्रव्य मिळाले असे समजू नये. धान्य हे देखील मोठी संपत्ती आहे.